नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो विषय आहे तो BDSच्या संदर्भात आहे। BDS कसा काढावा याबद्दल मला बरेच जणांनी विचारणा केलेली आहे आणि व्हिडिओ करतो म्हणून बराच वेळ झालेला आहे, विलंब झालेला आहे। तरी पण आजच्या व्हिडिओमध्ये जे सेवानिवृत्त कर्मचारी झालेले आहे त्यांच्या बाबतीत BDS कसे असतात त्याबाबतची माहिती सांगतो। जे सेवानिवृत्त झाले त्यांचा पगार कसा काढायचा याबाबत आजच्या याच्यामध्ये आपण बीम्समधून बघू काय आहे। तर यामध्ये काय करायचं, सुरुवातीला आपण हे बिल्स हे दिलेलं आहे। बिल्समध्ये आपण काय केलेलं आहे, हे देयकला जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपण काय केलं, सर्व BDSचे जे नमुने आहे म्हणजे समजा हे याला क्लिक करायचं या ठिकाणी। आता याच्यामध्ये काय केलं आहे, DCRG फायनल कसं काढायचं, इथे आपला BDSची स्लिपच ठेवलेली आहे, फेस्टिवल ॲडव्हान्सची स्लिप ठेवलेली आहे। नंतर GISचं दिलेलं आहे। नंतर GPF फायनल कसं करायचं, GPF ॲडव्हान्स क्लास 1 ते 3 पर्यंत कसं करायचं, लिव्ह इनकॅशमेंटचं, मेडिकल रिम्बर्समेंट, TA ऑन टूर आणि ट्रान्सफर, हे एवढं आपण काय केलं या ठिकाणी सर्वांचे BDSचे प्रती इथं ठेवलेले आहे। म्हणजे काय होईल का, आपल्याला जर काम पडलं तर आपल्या लक्षात येईल का बा कोणते कोणते हेड आहे आणि त्या हेडनुसार आपण ते पाहू शकू। तर याकरिता आपण हा व्हिडिओ थोडा महत्त्वाचा आहे। तर आपण सुरुवातीला काय करायचं, बीम्समध्ये यायचं। आपल्याला हे लॉग इन माहीत आहे बीम्सचं, बीम्समध्ये लॉग इनला यायचं आणि लॉग इनला आल्यानंतर बिल एंट्रीला यायचं आणि याला बिल एंट्रीला क्लिक करायचं। कोणाकडे जर असा मेसेज इथे येत असेल का 1 रुपया बॅलन्स नाही तर काय करायचं, अनडिस्ट्रीब्युटला क्लिक करायचं, पुन्हा बजेटला करायचं। असं 1-2 वेळा केल्यावर आपल्याला हे असं पेज येऊन जाईल। आता सुरुवातीला आपण सांगू का लिव्ह इनकॅशमेंट म्हणजे जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे, सॉरी लिव्ह इनकॅशमेंट नाही, आपला सॅलरी, जे कर्मचारी सेवानिवृत्त झालेले आहे आणि त्यांचा आपल्याला मार्च महिन्याचा पगार काढायचा असेल किंवा कधी कधी काय होते का आपल्याला ग्रँट्स नसल्यामुळे ज्या महिन्यात सेवानिवृत्त होते त्या महिन्याचा आपल्याकडनं पगार निघत नाही, काही टेक्निकली प्रॉब्लेम असल्यामुळे, तर आपल्याला दुसऱ्या महिन्यात काढावं लागते। तर तोपर्यंत त्या कर्मचाऱ्याचं सेवार्थामधून नाव निघून जाते किंवा ज्या तारखेला कर्मचारी सेवानिवृत्त झाला किंवा मयत झाला त्याच्या पुढच्या तारखेनंतर सेवार्थामधून बिल काढायचेच नाही, ते मॅन्युअली काढायचे। तर मॅन्युअली काढण्याकरता काय करायचं, आपला जो सॅलरीचा हेड आहे तर आता हे काय होईल, डिस्ट्रीब्यूट, सॅलरी हे डिस्ट्रीब्यूटमध्ये होईल। तर सॅलरीला म्हणजे जे डिस्ट्रीब्यूटमध्ये ऑफिस एक्सपेन्सेस, सॅलरी वगैरे जे काही आहे ते, तर आपण काय करू, इथं 01 सॅलरीला क्लिक करू। सॅलरीला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हा जो आपला डाटा राहील या ठिकाणी आपल्याला बिल टाईप करायचं आहे। तर आता बघा याच्यामध्ये आपल्याला जे घ्यायचं आहे 27 नंबर अरियर्स ऑफ रिटायरमेंट एम्प्लॉईज, म्हणजे तुम्हाला रिटायर एम्प्लॉईज किंवा ज्यांचा सेवार्थ ID नाही आहे किंवा ज्यांचं सेवार्थामध्ये नाव नसेल अशा संबंधित तुम्हाला एरियर्स ऑफ रिटायरमेंट एम्प्लॉईज घ्यायचं आहे। याच्यामधून आपल्याला हे घ्यायचं आहे। आणि दुसरं जर समजा एखाद्या वेळेस आपल्याला काम पडलं तर मग आपल्याला प्रमाणपत्र द्यावं लागेल का सदर कर्मचारी बा हा दुसऱ्या विभागामध्ये आहे परंतु या कार्यालयाला त्याचा पगार काढण्याकरता प्राधिकृत केलं आहे, तर त्यामुळे आम्ही यांचं मॅन्युअली बिल काढत आहे असं प्रमाणपत्र द्यायचं, कारण की त्याचं सेवार्थ ID नसल्यामुळे आपण पगार काढू शकणार नाही। एखाद्याचं काय होते का रजा मंजूर करा, शासनाकडून रजा मंजूर होते आणि दुसऱ्या ऑफिसला त्याला पेमेंट करण्याचं ते ऑथराईज करतात, तर त्या ठिकाणी थोडं पाहून घ्यायचं, त्याचं मी आपल्याला सांगेलच। तर आता याच्यामधले जे काही आधीचे जे टॅब होते आता हे काढेल मागे पुढे, कारण की याच्यातले बरेचसे फेस्टिवल ॲडव्हान्स आपल्याला तिकडनंच येत आहे। तर हे आता असे याच्यातले बरेचसे निघेल आणि नवीन ॲड होईल। आणि कालच एक शासन निर्णय
परवाच्या दिवशी आलेला आहे का त्याच्यामध्ये सर्व बिल पोर्टलमधून कोणते कोणते देयक निघणार आहे त्याच्याबद्दलचा शासन निर्णय आहे. तर त्या अनुषंगाने इथले सर्व शिफ्ट होईल, ते बिल पोर्टलला जाईल. तर आता हे याच्यामध्ये आपण हे एवढं सांगतो रिटायर याच्यामध्ये म्हणजे जी सॅलरी काढायची असेल सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची ते इथून काढायची. आता याला क्लिक करायची. क्लिक केल्यानंतर हा MTR 19 निघेल आणि MTR 19 इथं हे करायचं. नंतर हे आपल्याला पुढचं हे एवढं सर्व आपल्याला माहितीच आहे स्कीम वगैरे काय आहे हे सर्व. आता इथं आपल्याला डिडक्शन जर असेल तर डिडक्शन घ्यावं लागेल. तर यामध्ये आपण डिडक्शन करू शकता जे करायचं असेल ते. आता आपण या ठिकाणी काय केलं, ग्रॉस अमाऊंट घेतली डिडक्शन. तर हे डिडक्शनचं जे काही 5,000चं असेल तर ते आपल्याला इथे झिरो झाला पाहिजे. आता मग याच्यानुसार आपण हे इथं हेड घेऊ, कोणत्या कोणत्या हेडला घ्यायचं आहे ते. आता हे सर्व आपण आपापल्या डिपार्टमेंटनुसार आपापल्या याच्यानुसार पाहायचं. म्हणजे एखाद्याला इन्कम टॅक्स जरी कापायचं असेल किंवा काही असेल GIS कापायचं असेल तर हे इथून या ठिकाणून आपण कापू शकतो. हे आपले हेड पाहायचे आणि MTR 19 जेवढे समोरचे हेड आहे तेवढे सर्व लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्याला पुढे अडचण येणार नाही. आणि या ठिकाणी अजून एक लक्षात ठेवा, आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी हे जे भिंग दिलेलं आहे या ठिकाणी आपण क्लिक करायचं. कारण की कधी कधी काय राहते का एखाद्या कर्मचाऱ्याचं पे रजिस्ट्रेशन दुसऱ्या ऑफिसला झालेलं राहते आणि आपल्याकडे त्याचा कोड राहत नाही. तर तो कोड कसा शोधायचा, तर कोड शोधण्याकरता ह्या भिंगाला क्लिक करायचं. आता हे सध्या होत नाही आहे पण या भिंगाला जर क्लिक केलं तुम्ही, हां ओके, त्या टॅबला घ्यायचं. आता नेम वाईज आणि पॅन नंबर वाईज, तर पॅन नंबर वाईज सर्च करायचं. आता हा पॅन नंबर टाकला आणि सर्च केला तर बघा हे माझं नाव इथं दिसत आहे, पे कोड दिसत आहे आणि पॅन नंबर हे सर्व आपल्याला दिसत आहे. तर आपल्याला काय पाहिजे, हा पे कोड पाहिजे. हा याला इथं कॉपी करतो, क्लोज करतो आणि या ठिकाणी काय करायचं, आता रजिस्टर पेमध्ये आपल्याला काय करायचं आहे. आता या ठिकाणी तर आपल्याला दिसणार नाही आहे, इथे कोणतं दिसते, हे ट्रेझरीकडनं जे झालेलं आहे ते इथे दिसते आणि आपण जे केलं असेल तर ते इथे. तर मग काय करायचं, अदर पेमध्ये यायचं आणि अदर पेमध्ये हे आपला कोड टाकायचा. कोड टाकला की या ठिकाणी आपल्याला पूर्ण डिटेल्स दिसेल. म्हणजे काय होईल, हा सदरचा जी रक्कम आहे ते ही कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये जाईल आणि आपल्याला चेक बनवायची गरज नाही. आता जर या कर्मचाऱ्याचं इथे नाव नसेल तर मग काय करायचं, आपण DDOला करायचं आणि हे जी अमाऊंट आपली जी आहे ते इथे सिलेक्ट करायचं आणि आपला जो DDOचं जे काही कोड असेल तर त्या DDO कोडला करायचं. म्हणजे आपल्याकडे हे सर्व DDOला चाललं जाईल. त्याच्याप्रमाणे हे सर्व आपल्याकडे हा डाटा आपल्याला अवेलेबल मिळेल आणि याप्रमाणे हे ॲड करायचं आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर आपल्याला विचारेल आणि आपलं काय होईल, त्या ठिकाणी BDSची प्रिंटआउट निघून जाईल. याप्रमाणे याचं झालेलं आहे. आता दुसरं, आता याच्याचप्रमाणे जे आपले हेड असेल ते घ्यायचे. अदर पेमेंट असेल तर अदर पेमेंटमध्ये आपण दाखवू शकतो. आता मेडिकल रिम्बर्समेंट, आता हे सर्व आता तिकडनंच हे सर्व हे होईल. आता हे इथून बरेचसे निघेल, आता हे काढायलाच येईल हे सर्व. म्हणजे याच्यामध्ये 32 गोष्टीमध्ये आपल्याला काढता येते. 32मध्ये जे 32 आहे त्याच्यामध्ये आपल्याला काही करता येईल. आता पुन्हा आपण या ठिकाणी बिल एंट्रीमध्ये येऊ. आता याप्रमाणे आपल्याला या सॅलरीचं कसं काढायचं हे समजलं. आता आपल्याला दुसरे काढायचे जे GPF झालं असेल किंवा पेन्शनरचं कसं काढायचं. तर याला काय करायचं, अनडिस्ट्रीब्युटरमध्ये यायचं आणि अनडिस्ट्रीब्युट बजेटमध्ये क्लिक करायचे. आता या ठिकाणी केल्यानंतर आपल्याला कोणत्या हेडचं पाहायचं आहे हे बघायचं. आता आपण पेन्शनरचं घेऊ, तर पेन्शनर अदर रिटायरमेंटचं आहे, याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर आता याच्यातलं कोणतं बसतं हे आपल्याला पाहावं लागेल. तर आता बघा, याकरता मी काय केलं, सोपा उपाय आपल्याला आपल्या ब्लॉगमध्ये
DCRG फायनल याला आपण क्लिक करू. बघा DCRG फायनल काय केलं आहे. आता हे हेड दिसत आहे 2071 आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे 04 पेन्शनरी चार्जेस म्हणजे इथे यायचं. आपला पहिले हेड घेतला आपण. वीस 417 हा हेड आहे. हा बघा DCRG अंडर सेक्शन न्यू पेन्शन स्कीम हे आपल्याला हे घ्यायचं आहे. याला क्लिक करायचं. आता याच्यानंतर काय म्हटलेलं आहे 04 पेन्शनरी चार्जेस याला हे म्हणायचं आणि मग सबमिट करायचं आपण. इथे 1 रुपयाचा एरर दिलेला आहे निघेल तो. ठीक आहे. या ठिकाणी तो ग्रँड नसल्यामुळे आता हे करत आहे. याचप्रमाणे आपल्याला दुसरं जे काढायचं आहे GPFचं काढायचं आहे. GPFला क्लिक करायचं. आता GPFचं बघा काय येत आहे. तर हेडफोन पाहून घेऊ आपण. GPF फायनल आणि ॲडव्हान्स. आता याच्यात 101 जनरल प्रोव्हिडंट फंड्स आता GPF ॲडव्हान्स आणि GPF फायनल दोन प्रकार आहे. जर फायनल म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर जी अमाऊंट देऊ ती फायनलमध्ये येईल आणि बाकीच्या सर्व अमाऊंट ॲडव्हान्समध्ये येईल. तर ॲडव्हान्स घेतल्यावर हे ॲडव्हान्स येईल आपलं MTR 52. फायनलमध्ये घेतलं तरी MTR 52च येईल. ते याप्रमाणे आपलं हे सर्व करून घ्यायचं आणि हे आपल्याला इथे बाकीचं मी सांगितलंच आहे. याप्रमाणे हे तयार करून घ्यायचं. आता यानंतर GPFचं झालं. GIचं आपल्याला आता इथून काढायचं नाही, ते बिल पोर्टलमधून काढायचं आहे. फेस्टिवल ॲडव्हान्स पण आपल्याला आपला याच्यातून काढायचं होतं आपल्याला बिल पोर्टलमधून. हे झालं. लिव्ह इनकॅशमेंट. हां लिव्ह इनकॅशमेंटचं पाहू आपण. लिव्ह इनकॅशमेंट आता लिव्ह इनकॅशमेंटचा बघा हेड काय आहे तर 20710598. हे डिस्ट्रीब्युशन मध्येच येते. वीस 20710598. वीस 71 नंतर 2071
लिव्ह इनकॅशमेंट. आता इथून आपण लिव्ह इनकॅशमेंटला घ्यायचं आणि त्यानंतर 0405 04 आणि जेव्हा आपण हे करू तर हे पाहून घेऊ काय आता हे सध्या. तर इथपर्यंत आपल्या हे लक्षात आलेलं का बा कसं करायचं. तर याप्रमाणे हे सर्व आपलं येऊन जाईल. आणि याच्याप्रमाणे हे झालं. मेडिकल रिम्बर्समेंटचं आपल्याला याच्याबद्दल एक व्हिडिओ नवीन टाकेल, पण याच्यात हेड आपल्याला पाहता येईल. टी अँड टूरचं पण टाकलेलं आहे आणि ट्रान्सफर टी बिलचं हेडचं टाकलेलं आहे. आता हे सर्व आपल्याला बिल पोर्टलमधून निघेल. म्हणजे बिल पोर्टल आणि बीम्स हे दोघांचं या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे दोन गोष्टी आहे याच्यामध्ये. ज्यामध्ये आपल्याला अनुदान मिळते ते डिस्ट्रीब्युटरमध्ये येईल आणि जिथे आपल्याला अनुदान मिळत नाही म्हणजे गव्हर्नमेंट एखादा मान टाकून ठेवते ते अनडिस्ट्रीब्युटरमध्ये यायचं. बस एवढं आपल्याला दोन गोष्टी पाहायच्या. याप्रमाणे आपले BDS पुढचे काढायचे आपण, म्हणजे आपल्याला याचा त्रास होणार नाही. आणि याच्या पुढे अजून थोडं सुस्पष्ट कसं करता येईल तो पण मी प्रयत्न करतो. कारण की आता जेव्हा मला एखादं काळाचं काम पडेल तेव्हा मी बरोबर सांगेल. कारण की आता मला काळाचं नाही आहे त्याच्यामुळे मला ते पूर्णपणे सांगता येत नाही. जेव्हा मी एखादं BDS काढेल तेव्हा पूर्ण आपल्याला एक सांगून देईल. तर त्यामुळे हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपण या संदर्भात आपला संपत आहे. आणि आपले जे हे ब्लॉग आहे तर ब्लॉगवर एकच हे करायचं का याच्या आतमध्ये जावं लागेल आपल्याला. समजा निवृत्ती वेतन असेल किंवा 7P असेल तर 7Pच्या आतमध्ये जायचं आणि आतमध्ये जाऊन अजून पुष्कळ आतमध्ये हे बऱ्याचशा गोष्टी अशा काही वेळेस काय होते का आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी टाकलेल्या आहे. आता तुम्हाला 7P विशेष मग इथं समजणार नाही आहे तर आपल्याला याच्या आतमध्ये पण जाऊन पाहावं लागेल काय आहे तर किंवा हे आहे तर याच्या प्रत्येकाच्या आतमध्ये जावं लागेल. प्रत्येकाच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला समजेल. इथे याला क्लिक करायचं. मग कधी कधी त्याच्या पे फिक्सेशन ऑल डाटा तर एवढ्यामध्ये नाही होणार तर याच्यामध्ये आतमध्ये जावं लागेल आपल्याला. आणि या ठिकाणी गेल्यानंतर मग आपल्याला हे पे फिक्शनचं मिळेल. नंतर पुन्हा याच्या आतमध्ये म्हणजे काय होईल का हे सर्व आतमध्ये गेलेलं आहे. आता हे इंडिव्हिज्युअल करायचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत तरी आपण याच्या आतमध्ये जाऊन थोडंसं पाहायचं. जसं आपण गट विमाचं पूर्ण टाकलेलं आहे, भविष्य निर्वाहाचं पण टाकलेलं आहे आणि या टॅबमध्ये जे असेल त्याप्रमाणे टाकण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. तर हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी मी संपवतो. नमस्कार, धन्यवाद.